सर्वात प्रथम शिक्षण हे आपल्याला वाचन आणि लिहिण्याची क्षमता शिकवते। वाचन आणि लेखन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे। शिक्षणामुळे लोक साक्षर होतात। शिक्षण सुलभ करण्यासाठी देशात शैक्षणिक जागृती करण्याची गरज आहे। गरिबी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे। एखाद्या देशात शिक्षणाची पातळी जितकी जास्त असेल तितकी विकासाची शक्यता जास्त असते। याशिवाय या शिक्षणाचा माणसाला विविध प्रकारे फायदा होतो। हे एखाद्या व्यक्तीला त्यांच्या ज्ञानाचा वापर करून चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते। यामुळे व्यक्तीच्या जीवनातील यशाचे प्रमाण वाढते। त्यानंतर सुधारित जीवनशैली प्रदान करण्यासाठी शिक्षण देखील जबाबदार आहे। शिक्षणामुळे आपल्याला करिअरच्या संधी प्रदान होत आहेत, ज्यामुळे आपले जीवनमान चांगले होऊ शकते। त्याचप्रमाणे शिक्षणामुळे व्यक्ती स्वतंत्र होण्यास मदत होते। जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी शिक्षित असते तेव्हा त्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी इतर कोणावर अवलंबून राहावे लागत नाही। ते स्वतःसाठी कमावण्यास आणि एक सभ्य जीवन जगण्यासाठी स्वयंपूर्ण असतात। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो। जर आपण देशांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तेव्हा शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। सुशिक्षित लोक देशाच्या चांगल्या उमेदवाराला मतदान करतात, ज्यामुळे राष्ट्राची वाढ आणि विकास सुनिश्चित होते। शिक्षणामुळे तंत्रज्ञानाचा विकास आणि नाविन्य निर्माण होण्यास मदत होते। सर्वात लक्षात घेण्याजोगे जेवढे शिक्षण जास्त तेवढे तंत्रज्ञानाचा प्रसार होईल। युद्ध उपकरणे, औषधोपचार, संगणक अशा महत्त्वाच्या घडामोडी शिक्षणामुळे घडतात। शिक्षण हा अंधारात प्रकाशाचा किरण आहे। या पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व देशांच्या सरकारांनी शिक्षणाचा प्रसार करण्याचे सुनिश्चित केले पाहिजे। धन्यवाद।